पयोधिनी काठी असे पुरी पुनीत पूर्वेकडे पयोधिनी काठी असे पुरी पुनीत पूर्वेकडे पयोधिनी काठी असे पुरी पुनीत पूर्वेकडे पूर्व दिशेला समुद्राच्या काठावरती जे तीर्थक्षेत्र आहे त्याला जगन्नाथपुरी असं म्हणतात. जगन्नाथपुरीचे कथाभाग आहे. जिचे स्मरण केलिया दुरित भास नाही जळे सुला फलानुज उभा बलानुज उभा स्वजन ताप वारावया सुलभ भक्त असे हा म्हणती लोक लाखातया. सद्गुरुनाथ महाराज की जय. जगन्नाथपुरीला जगन्नाथाचा असलेला भक्त नवीन आख्यान आहे. मी पण पहिल्यांदाच लावत आहे. सद्गुरुनाथ महाराज जगन्नाथपुरीला जगन्नाथाचा भक्त. आता हे जगन्नाथ म्हणजे कोण? आमचे गोपाल कृष्ण. काय झालं पुरीला ज्यावेळेला गोपाल कृष्णाचा देह जाळला गेला. पुरी कशासाठी प्रसिद्ध आहे? गोपाल कृष्णाचा ज्यावेळेला देह जाळला गेला त्यावेळेला गोपाल कृष्णाचं हृदय जळलं नाही. जसं त्या तसं. आणि ते हृदय राजा इंद्रद्युम्नाला सापडलं. त्यांनी काय केलं? त्या हृदयाला भगवंताच्या गोपाल कृष्णाच्या हृदयाला एका लाकडाच्या ओंडक्यामध्ये फिट केलं, खाच्यामध्ये. आणि तो लाकडाचा ओंडका समुद्रात वाहून दिला. वाहिल्यानंतर तिथल्या राजाला स्वप्न पडलं की हा जो ओंडका आहे यामध्ये भगवंताचं हृदय आहे. त्या भगवंताच्या हृदयाची मूर्ती तयार कर म्हणून त्याला 1 महिना त्याला वेळ दिला. म्हणजे मला 1 महिना लागला ह्या मूर्त्या बनवायला. पण म्हणे ज्यावेळेला मूर्ती बनविल ना त्यावेळेला कुणाचाही त्रास मला नको. मला बंद करून द्या. बाहेरून कुलूप लावा. खिडके दारे दरवाजे सगळं बंद करा. माझा विचार करू नका. मला अन्न पाणी कोणीही देणार नाही. माझा भगवंत मला देईल. आणि त्या कारागिराला बंद करून दिलं.
आणि रोज राजाला आवाज यायचा ठोकपीट करण्याचा. राजाला माहित व्हायचं की चला काम चालू आहे. अचानक एक दिवस राजा उठला, राजाला आवाज ऐकू आला नाही. राजाने विचार केला आवाज का बरं येत नाहीये, म्हातारा ग्रस्त आहे, अन्न पाण्या वाचून मेला तर नाही. म्हणून दरवाजा तोडला आणि पाहतात तर कारागीर त्या ठिकाणी नव्हता. फक्त अर्ध्या मूर्त्या झाल्या होत्या, ज्यांना हात नाही, अर्धेच हात. असे लाकडाचे ओणकेच्या ओणके उभे, फक्त त्याला डोळे वगैरे वगैरे सगळं तयार केलं होतं कोरीव. म्हणून आजही जगन्नाथ तसेच उभे आहेत जगन्नाथपुरीला. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. तसेच आहेत अजूनही लाकडाच्या ओणक्यामध्ये. बलानुज उभा स्वजनिता पवारावया. बलानुज म्हणजे बलराम, सुभद्रा आणि गोपाल कृष्ण त्या जगन्नाथपुरीमध्ये. आणि त्या ठिकाणी हा भक्त राहत होता. कोण? लाखा. हरीला जाती वंश प्रिय संपत्ती, हरीला जाती न वंश संपत्ती, नसेची थोरपण केवळ भक्ती प्रिय प्रभुदासाचा शेवटास देही पण. सद्गुरुनाथ महाराज की. देवाला काय प्रिय आहे? फक्त भक्ती प्रिय आहे. त्याने विचार नाही केला, उच्च नीच जातीचा विचार न करता भक्तांवरती कृपा करत आलाय हा भगवंत. म्हणून त्याला म्हटलंय देव दयाळ दयाळ. मला कीर्तनात जोक मारलेले आवडत नाही, मी खरं सांगतो. माझं कीर्तन फक्त भक्तिप्रेमाचं आहे. लोकांना वाटत असेल की बा बुवा काही जोकच मारत नाही, हसायला. कीर्तन हसण्यासाठी नाही, कीर्तन हसण्यासाठी नाही आहे. कीर्तनाचा अर्थ असा आहे कीर्तन, तन म्हणजे शरीर, हे भक्तिप्रेमाने किर्र झालं पाहिजे, असं त्या भगवंताचं नाम पाहिजे. हसून काय मिळणार? हसता तर घरी येतं. जास्त जर हसलं तर लोक वेड्यात काढतात, पागल आहे का म्हणतात. म्हणून कीर्तनात हसू नये. माझं कीर्तन जे आहे ते मी भगवंतासमोर, आणि त्या नानांनी मला उभं केलंय, त्यांनीच मला सांगितलं की बाबा रे कीर्तनात जोक्स नाही, कोणावर टीका करायची नाहीये, कोणावरही बोलायचं नाहीये, कोणावरही दोषारोपण केलेलं आहे. आणि त्यांची कृपा म्हणून या कीर्तनाला लागलो आहे, त्यांची कृपा म्हणून कीर्तनाला लागलो आहे. म्हणून म्हटलं, म्हणून मी शब्द वापरले, नाना दयाळ, नाना उदार उदार. माझा भगवंत आहे तो. काय भरभरून द्यावं त्या भगवंतानी मला, नानांनी काय भरभरून द्यावं, काय मागावं हे सुचेना, सुचत नाही हो. हे असंच देणं, नाना देऊन जातात. मागच्या वर्षी शिंगेरी पीठाच्या शंकराचार्यांकडनं सन्मान झाला. कुठे? नरसोबाच्या वाडीला त्यांनी नेलं, आणि तिथे आपल्या डोळ्या देखत हा सगळा सत्कार घडवून आणला. आत्ता मागच्या 2 महिने अगोदर फरवरीला नागपूरचे रघुजीराजे भोसले यांच्याकडनं त्यांच्या राजवाड्यात 18 वर्ष अव्याहतपणात सेवा झाली, त्याच्यामुळे त्यांनी राज कीर्तनकाराचा बहुमान दिला. राज्यस्तरीय आणि राज्यस्तरीय आदर्श कीर्तनकार प्रबोधन रत्न हाही फरवरीलाच मला मिळाला. काय द्यावं आणि काय मागणार आहे अजून?
जे कोणी देऊ शकत नाही असं त्यांनी मला नानाने दिलाय. म्हणून शब्द वापरले, नाना उदार उदार. देताना म्हणे थोडेफार. काय कुणाला मागायचंय? तो इतका मोठा दाता बसलाय आणि लाख्याने आपल्या मनामध्ये हेच ठेवलं की मी सेवा करील. तर माझ्या जगन्नाथाची मी सेवा करील. अत्यंत गरीब असलेला लाखा कोण होता? हा कोल्हाटी महारमांग जात, डोंबारीची जात. सकाळी उठावं, आपलं ढोलकं हातात घ्यावं आणि डोंबाऱ्याचा खेळ खेळावा. ज्या डोंबाऱ्याला आम्ही जवळ सुद्धा करत नाही असा हा डोंबारी, पण देवाचा एकनिष्ठ भक्त. देवाला सांगितलं, देवा सेवा करील तुझ्या प्रांगणात, दुसरीकडे अन्न कुठेही करणार नाही. आणि जे माझ्या ताटामध्ये मिळेल भगवंता तुझ्या कृपेने त्याच अन्न सेवीन आणि घरच्यांना खाऊ घालीन. चोरी नाही तर आपण डोंबारी काय म्हणतोय, दरोडेखोर, चोरी करणारे वगैरे म्हणतो त्यांना. पण हा डोंबारी तसा नव्हता. भगवंताला एकनिष्ठ भक्ती करणारा. लोकांनी त्याला खूप सांगितलं, अरे म्हणे लाखा तू इथे खेळ का बरं करतो? म्हणे माझा नियम आहे, मी सेवा करीन तर भगवंताच्या प्रांगणामध्ये. अगदी जगन्नाथपुरीच्या समोर जे प्रांगण होतं, अरे काय मूर्ख आहे लाख्या. अरे त्या चौकामध्ये जा, काय गर्दी असते तोफा. अरे भरपूर तुझ्या ताटामध्ये पैसा जमेल, तुझा संसार चांगला चालेल. लाखांनी सांगावं नाही, मला जास्त पैशाचा अभ्यास नाही आहे. भगवंत जे देईल त्यावरती मी माझी उपजीविका करेल. आपल्या बायकोला घ्यावं आणि कोल्हाट्याचा खेळ खेळावा. कोल्हाटे 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 लाखा कोल्हाटे, कोल्हाटी 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 लागा कोल्हाटी कोल्हाटी, कोल्हाटी 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 लागा कोल्हाटी. कोल्हाटी 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 लाखा कोल्हाटी कोल्हाटी, कोल्हाटी 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 लाखा कोल्हाटी कोल्हाटी. असा हा कोल्हाट्याचा खेळ खेळायचा. स्वतःच्या बायकोला घ्यायचा, बायको मदतनीस होती. दोन बांबू एका साईडला, दोन बांबू ह्या साईडला. त्या बांबूला दोरी बांधलेली आहे आणि ही कोल्हाटी त्यावर नाचते आहे. दोघही जगन्नाथाचे भक्त. असं करता करता लोकांच्या नजरेस खेळ यायला लागला. जे काही 10-5 लोक जमायचे ते त्या ताटामध्ये पैसा टाकायचे आणि त्या खेळावर उपजीविका जायची. पण कालांतराने काय झालं, लाखा कोल्हाट्याची बायको मरण पावली. वाईट वाटलं लाख्याला. संसार चांगला चाललेला, भगवंता माझी उपजीविका त्यावरती आहे. संसाराला हातभार म्हणून ह्या कोल्हाट्याचा खेळ आहे. बाळ लहानसं आहे माझं, चिमुरडी असलेली पोरगी नुकतीच ती वाढायला लागली आहे. भगवंता
आणि म्हणे तू काय तर माझं खेळ करण्याचं साधन हिरावून घेतलं. पण लाखा डळमळीत झाला नाही. त्याचा नियम होता, मी करील खेळ तर भगवंताच्या समोर. आता बायको मरण पावली, खेळ खेळायला कोणीच नाही. लोकांनी थोडंफार द्यावं, भाकरीचे तुकडे त्यावरती लाखाची उपकी जीविका चालायची. ती पुरीला खाऊ घालायचा पण स्वतः खायचा नाही. भगवंताचा जो प्रसाद मिळेल त्यावरती उपजीविका ठरली. पण लाखा थकून गेला. लाखा थकून गेला. काय करावं सुचेना. पोर मोठी होत आहे आणि ती पोरगी आली जवळ, लहान 8-10 वर्षाची पोरगी लाख्याजवळ आली. कपाळावर हात देऊन लाखा बसलेला. बाबा वर बघा, वर बघा. माझ्या बाबांच्या डोळ्यात अश्रू. म्हणून आपल्या चिमुकल्या हाताने ते आसव पुसले बाबांचे. बाबा कशाला घाबरता हो? आई मरण पावली म्हणून खेळ होणार नाही असं वाटतं तुम्हाला? बाबा मी आहे ना, मी आहे ना. लाखांनी म्हणलं, तिला जवळ घेतलं. बाळा कोणी काय तुझं वय ग? आणि डोंबाऱ्याचा खेळ काही कमी त्रासाचा असतो का? बाळा कसं सांगू ग मी तुला, हा खेळ तू कर म्हणून? नाही बाबा, मला बाळकडू आहे. आईच्या पोटात मी शिकले बाबा. मी खेळ करी जगन्नाथासमोर. आणि ते पोरगी बोलायला लागली, बाबा रडू नका. जवळ ठेवलेला ढोलका घेतलं आणि बाबांच्या हातामध्ये दिलं लाख्याच्या. बाबा एकदा रियाज करून घ्यायची का म्हणून ढोलका पिटायला सुरुवात झाली. ढोलका पिटायला सुरुवात झाली. ढोलका आहे तुमची प्रॅक्टिस. बरं बाबा रियाज काही तुमचा गेला नाहीये बाबा. आईच्या वेळेला जे तुम्ही ढोलक वाजवत होते ते ढोलक वाजवायला बाबा तयारी आहे बाबा तुम आता. म्हणून वडिलांच्या समोर ऍक्शन करायला लागली. काय सुंदर अप्रतिम पोरगी होती. त्या डोंबराच्या घरामध्ये जन्माला आली. काय नाव तिचं? एक होती चंद्रा, एक होती कन्या चंद्रा नामे त्याचे. 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 लावण्य रतीचे दूर लोटे. लावण्य रतीचे दूर लोटे. हे लावण्य रतीचे दूर लोटे. लावण्य रतीचे हो लावण्य रतीचे. लावण्य रतीचे लावण्य रतीचे दूर लोटे. एक होती कन्या चंद्रा नामे त्याचे. एक होती कन्या चंद्रा नामे त्याचे. एक होती कन्या चंद्रा नामे त्याचे. एक होती कन्या चंद्रा नामे त्यासी. लावण्य रतीसी दूर लोटे. लावण्य रतीसी दूर लोटे. तुलना कुणाशी केली आहे?
काय सौंदर्य होतं त्या पोरीचं. लावण्य रतीसी दूर लोटे. हा, रतीपेक्षाही रती सारखी असेल असं म्हटलं तर हरकत नाही. पण काय उपमा दिली. लावण्य रतीसी दूर लोटे. रतीलाही खाली वाकून मान, लाजेनं मान खाली घालावी एवढं सौंदर्य होतं. डोंबाऱ्याची पोरगी, काय मोठे टपोर डोळे, सर्वांग सुबक सुंदरा, फिरवी नेत्र गरा गरा. वडिलांना दाखवलं, बाबा बघा, तुम्ही म्हणता ना मला काही येणार नाहीये, बघा बाबा कसे डोळे फिरवते मी. येतं ना बाबा मला. लाखाने समजून घातली. हो रे बाळा. मग उद्यापासनं जगन्नाथाच्या प्रांगणात खेळ करायचा ठरला आणि खेळ व्हायला लागला. दिवसांवरती दिवस जातात आहे आणि आताही तारुण्यामध्ये आलेली चंद्रा दिसायला अतिशय सुंदर. पहिले लोक जरा कमी यायचे, पहिले लोक कमी यायचे. आता तोबा गर्दी. आता तोबा गर्दी खेळाला. का बरं हो. लावण्य रतीसी दूर लोटे. काय लावण्य होतं. तारुण्यामध्ये मुसमुसलेली ती तरुणी ज्या वेळेला खेळायला उभं राहील तोबा गर्दी पाहायला लोक यायचे. कुणाला. खेळ पाहायला नाही, त्या मुलीचं सौंदर्य बघायला. आणि एक वेळेला त्या देशाचा राजकुमार त्या ठिकाणी आला. देशाचा राजकुमार त्या ठिकाणी आला. ती गर्दी पाहिली. अरे हे काय गर्दी. माझ्या राज्यामध्ये एवढी गर्दी काय सुरू आहे. म्हणे सगळ्यांनी वाकून नमस्कार केला राजपुत्राला. म्हणे महाराज खेळ चाललाय. खेळ. कशाचा खेळ. म्हणे डोंबाऱ्याचा खेळ. डोंबाऱ्याचा. असं काय असतं म्हणे त्या डोंबाऱ्याच्या खेळात. म्हणे राजपुत्रा जरा पाहूनच घ्या ना. म्हणून राजपुत्र पुढे आला आणि ते दोरीवर खेळणार येई चंद्रा पाहिली आणि राजपुत्र सगळं विसरला. सगळं विसरला आणि मनात विचार केला की लग्न करील तर या चंद्रेशीनच लग्न करील, अन्यथा लग्न करणार नाही. खेळ संपला आणि हा राजपुत्र संध्याकाळच्या वेळेला फिरायला समुद्राच्या काठावरती आलेली चंद्रेच्या समोर गेला. समुद्राच्या पाण्याकडे लक्ष तिचं आणि त्याकडे पाहून ती गाणं म्हणायला लागली. मनामध्ये आता ते चालू होतं काहूर. आलेला राजपुत्र माझ्याकडे बघत होता, माझं सौंदर्य न्याहाळत होता. नेहमी नेहमी हा राजपुत्र येतो गर्दीतनं मार्ग काढत आणि सारखा माझ्याकडे बघत असतो. काय याच्या मनात. म्हणून विचार केला आणि परत जायला निघाली समुद्राच्या काठावरनं. तर समोर राजपुत्र उभा. सांगितला म्हणे चंद्रे मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. माझं तुझ्यावरती प्रेम जडलेलं आहे. चंद्रेने सांगितलं अहो काय गोष्टी करताय. मी डोंबाराची पोरगी. तुमचं आणि माझं कसं जमणार. तुमचे वडील राजे, सार्वभौम राजे. माझ्या घरामध्ये फाटकी कपडे आहेत, खायला भाकरीचे तुकडे आहेत शिळे. आणि म्हणे माझं आणि तुमचं लग्न कसं जमणार. म्हणे मी तयार आहे.
असं करता करता आग्रह झाला आणि एक दिवशी राजपुत्रांनी सांगितलं की पहा, आपलं ठरलेलं आहे, आपल्याला पळून जायचं. मी शॉर्टमध्ये सांगतोय कारण वेळ होते आहे, कथाभाग मोठा आहे, पण मला आता सगळं गुंडाळावं लागणार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. म्हणून आणाभाका झाल्या आणि रोज आग्रह राजपुत्राकडनं होत असलेला बघून चंद्रेनी होकार दिला. म्हणजे ठीक आहे. राजपुत्राने सांगितलं की रात्री मी रथ घेऊन येईन, जागी राहा. चंद्रा वडिलांचे पाय चेपत, वडिलांना झोप लागलेली आणि तेवढ्यामध्ये त्या रथाचा गडगड 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 आवाज आला आणि चंद्रेनी विचार केला की हा मला न्यायला आलाय. म्हणून जाता जाता तेव्हा जाता जाता वडिलांना नमस्कार केला. जगन्नाथाकडे ज्या भगवंताची मूर्ती होती त्या ठिकाणी नमस्कार केला. भगवंता, तुला धोका देऊन जाते अरे, एवढे दिवस तू माझे खेळ बघितले, उद्यापासून मी राहणार नाही खेळाला. पुन्हा भगवंताला नमस्कार केला आणि वडिलांच्या पाशी आली. बाबा, पण मोठ्याने ओरडणार कसं? नुकतीच बाबांना झोप लागलेली. वृद्ध म्हातारा खेळ करून करून रोज माझा बाप सकलेला. मी फंबाडा जर फोडला बाबांच्या नावाने, बाबा उठतील. म्हणून बाबाला नमस्कार केला. बाबा, सगळं आठवतंय मला. कसे दिवस आपण काढले हो बाबा गरिबीचे, आणि आज मी श्रीमंतीकडे जाते. म्हणून बाबांना नमस्कार केला आणि रात्रीतून घर सोडलं चंद्रेनी. आणि आता सवय झाली आहे ऐशारामाची. राजवाड्यात सोन्याच्या पलंगावर पहुडलेली ती चंद्रा आणि या चंद्रेमध्ये फरक होता. आरामात सगळं जीवन चाललेलं आहे. आपले बाबा कसे आहेत हेही विसरून गेले, हेही विसरून गेले. इकडे मात्र लाखा कोल्हाटी सकाळी जागा झाला. पाहिलं, चंद्रे, ए चंद्रे. पण चंद्रा जागेवर नव्हती. कुठे गेली असेल? बाळे, कुठे गेलीस ग? पाण्याला गेली असेल, नदीवर. म्हणून थोडा वेळ वाट पाहिली, पण चंद्रा काही आली नाही. संध्याकाळचा समय झाला आणि बापानी ताडलं. खेळामध्ये येणारा राजपुत्र आणि चंद्रेची नजर त्या बापानी ओळखली होती आणि विचार केला की एक दिवस माझी चंद्रा मला धोका देऊन जाईल. पण त्या जगन्नाथाला हात जोडले, देवा, नक्की त्या राजपुत्राच्या बरोबर माझी चंद्रा गेली आहे. बाळा, साधा विचार पण केला नाही का ग आपल्या म्हाताऱ्या बापाचा? आपल्या बापाला सोडून गेली, पण आता गेलेली चंद्रा परत थोडी येणार होती. गेलेली चंद्रा परत यायला गेली नव्हती ना. आणि पुन्हा तोच प्रसंग, एकटा राहिलेला लाखा जेवायचं कसं? वृद्ध म्हातारा झालेला कोण बनवणार आहे? कोण करून देणार आहे? कोण पाणी भरणार आहे? कोण भाकरी भाजणार आहे? कोण खेळ करणार आहे? त्या भगवंताला हात जोडले, देवा, जशी परिस्थिती आणली ना त्यावर मी राहील.
पण हा जीव, तुला असं वाटतं ना सगळं झाल्यानंतर मी जेवण करील? नाही म्हणेल देवा, मी आजच्या नंतर जेवण सोडलं. का बरं? खेळ करायला कुणी नाही, आणि नियम होता फुकटचं खाणार नाही. देवाला जोपर्यंत मी माझा खेळ दाखवणार नाही तोपर्यंत ताटामध्ये आलेल्या पैशाशिवाय मी अन्न ग्रहण करणार नाही. पण खेळ करणार कोण? 1 दिवस झाला, 10 दिवस झाले, महिना झाला, लाखा उपाशी जर्जर झाला तब्येतीने. आणि भगवंताला पाहावला गेलं नाही. माझ्या मंदिराच्या समोर मला रोज खेळ दाखवणारा आज इतके दिवस खेळ बंद आहे, माझ्या लाख्याला काय झालं? म्हणून लक्ष्मीबाईला आज्ञा केली, अगं म्हणे जरा बघ तर लाखा काय करतो आहे हे. लक्ष्मीबाई आल्या, पाहिलं घरामध्ये सगळं 18 विश्व दारिद्र्य, खायला एक भाकरीचा तुकडा सुद्धा नव्हता. त्या जुन्या मातीच्या मडक्यामध्ये थोडंसं पाणी सुद्धा नव्हतं. कसा राहत असेल हा? म्हणून लक्ष्मीला दया आली. ती आली पुन्हा भगवंताला सांगितलं, काय म्हणे हो तुमचा भक्त, आणि काय तुम्ही म्हणता माझा भक्त, माझ्या भक्ताची काळजी घेतो. काय काळजी घेता म्हणे, बघा तर. म्हणून भगवंताने पाहिलं, अरे अरे खरंच. आणि थोड्या वेळाने सांगितलं, लक्ष्मी आता तुझी कामगिरी. मायेला सांगितलं की ठीक आहे, आता तुझी कामगिरी. म्हणून देवी मातेला आज्ञा दिली. इकडे बरीच दिवस झाली चंद्रेचं तोंड सुद्धा लाख्याने बघितलं नाहीये, आणि दरवाज्यावरती थाप पडली. 9 वारी शालू नेसलेला, नाकामध्ये नथ, सोन्याची नथ, सगळे दागिने अंगावर चढवलेली ती डोंबाऱ्याची चंद्रा. दरवाजा ठोठावला लाख्यांनी. कसा बसा उठला, दरवाजा उघडला आणि पाहिलं, आणि चंद्रा डोळ्यांनी दिसली. हंबरडा फोडला चंद्रेनी. महालक्ष्मी लाख्याच्या पायावर लोटांगण घातलं. बाबा, लाखाला वाटलं माझी पोरगी आली, बरं झालं, आता बरं झालं. बाबा, माझं चुकलं, आता उद्यापासून मी पुन्हा जाणार नाही आहे. म्हणून ते ढोलक बाबाच्या हातामध्ये दिलं. बाबा, आता मी नाचणार. तू नाचणार? अगं पण तो राजा म्हणे राहू द्या, मी आली आहे. म्हणून ते ढोलक आपल्या वडिलांच्या हातामध्ये दिलं. आणि थोड्या वेळाने बाबांनी वाजून पाहिलं, लाख्यानी जमेना. वृद्ध झालेला, भुकेने ग्रासलेला, अंगात प्राण नव्हता. आणि पुन्हा दरवाजावरती थाप पडली. आता कोण आलंय म्हणून दरवाजा उघडला. कोण होत? हे भगवंत होते, गोपाल कृष्ण. कोण आहे म्हणे, मी कोल्हाटी आहे. भगवंत म्हणाले, मी कोल्हाटी आहे. तुमची चंद्र आली आहे ना परत? हो म्हणे. काय हवं तुला? म्हणे, मी जातीने कोल्हाटी आहे आणि मला ढोलक वाजवता येतो. पूर्वी मी कोल्हाटी होतो, पण माझा धंदा बुडला. आता तुमच्याकडे चंद्र आली असल्यामुळे तुमचा पुन्हा व्यवसाय सुरू होईल, म्हणून मी ढोलक वाजवायला नोकरी द्याल का मला? भगवंतानी म्हटलं. लाखांनी सांगितलं, ठीक आहे बा, काय जे असेल ती तुला नोकरी देतो. म्हणून दोघांनाही ठेवलं. खेळ सुरू झाला पुन्हा. आणि त्याच मार्गाने राजपुत्र जात होता.
पाहिलं त्यांनी खेळ चाललेला. बाजूला वा, कोण आहे म्हणे. डोंबाऱ्याचा खेळ सुरू आहे. कोण नाचतंय म्हणे. लाखाची मुलगी नाचते. हा, लाखाच्या मुलीशी तर मी लग्न केलं आणि तिथं राजवाड्यात आहे. पण माझी बायको मला न सांगता आपल्या बापाकडे येते. म्हणून राजपुत्र समोर आला. त्यांनी बघितलं चंद्रा हातामध्ये बांबू घेऊन नाचत होती. हातात नाचत होती. चंद्रा ती थाळी घेतली, 2 बांबू लावले. इकडे 2 बांबू. बांबू म्हणजे काय हो. इकडे पाप आणि इकडे पुण्य. त्याला खेळायला अर्थ आहे बरं. डोंबाऱ्याच्या खूप मोठा आख्यान आहे. सांगताना अजून काय सांगावं असं होतं. थाळीवर नाचणं म्हणजे ही थाळी काय आहे. सत्कर्माची थाळी आहे. जे वेळू बांधलेले आहे ते वेळू काय आहे. पाप आणि पुण्याची. आणि ती दोरी बांधली आहे त्या वेळवावरती डोंबारी बांधतो. ती दोरी कशाची आहे. भक्तीची दोरी. असा हा सगळा खेळ आहे. आणि ती नाचते. त्या राजपुत्रांनी पाहिलं, अरे माझी बायको नाचते. इकडे ती नाचते. सगुण गण माया आली कोणाची नखे आया. सगुण गुण माया आली कोणाची नखे आया. सगुण गुण माया कोणाची नखे आया. खेळ बघितला आणि त्या खेळामध्ये राजपुत्रांनी पाहिलं की माझी बायको तडक घरी आला. आणि ही चंद्रा त्या सोन्याच्या मंचकावरती पहुडलेली पाहिलं. काका म्हटलं केव्हा आलीस. कुणाला विचारताय. चंद्रे मी तुला विचारतोय केव्हा आलीस. म्हणून मी गेलीच नाही. कुठे तर आली का प्रश्न काय आहे. मी गेलीच नाही. आणि तिथं कोण नाचतंय. कुठे. चल म्हणे माझ्या बरोबर. म्हणून चंद्रेचा हात फरफटत राजपुत्र आला आणि सांगितलं, बघ म्हणे दोरीवर कोण नाचते. म्हणून खऱ्या चंद्रीनी तिकडे बघितलं आणि मग कल्पना केली, हे दुसरं तिसरं कोणी नाही आहे. माझ्या बाबांसाठी आलेली जगन्माता आहे. म्हणून धावत पळत गेली, बापाच्या पायावर पडली लाखेत. बाबा माफ करावं बाबा मला. मी तुम्हाला सोडून निघून गेले बाबा. कोण आहेस का तू. म्हणे बाबा मी चंद्रा. अगं चंद्रा तर माझ्याकडे केव्हाच आहे. तिला पश्चाताप झाला होता. चंद्रा आली आहे. नाही बाबा म्हणे मी खरी चंद्रा मी आहे. आता हे सगळं घरामध्ये चाललेलं लक्ष्मीने विचार केला, आता गेलेलं बरं. आणि हे ढोलक पिटतात आहे. कोण. गोपाल कृष्ण भगवंत ढोलक पिटतात आहे. आणि ढोलक पिटण्यामध्ये लक्ष्मी अंतर्धान पावली आणि भगवंत तिथेच राहिले. आपले ढोलक वाजवत आहे
होलकं पिटत आहे. भगवंत त्या ठिकाणी राहिले आणि विचार पाहतात तर लक्ष्मी अंतर्धान पावलेली गेली कुठे. पाहतात माझी बायको कुठे गेली. बायको निघून गेली, अंतर्धान पावली. आता भगवंताला सावरता सावरेना, सावरता सावरेना. काय घ्यावं काय न घ्यावं असं झालं. आणि सगळं काही घेतलं आणि मुकुट कपाळावरती राहिला. खरं रूप घेतलं, मुकुट कपाळावरती राहिला आणि लाख्याचं लक्ष गेलं. कोल्हाटी ना, पण भगवंताला विचार केला. नाही म्हणे, कोल्हाटी नाही, मी गोपाल कृष्ण. लाखाने चरणावरती साष्टांग दंडवत घातलं. भगवंता आलास का रे माझ्यासाठी, माझ्यासाठी आला. म्हणून लाखा भगवंताचा नतमस्तक झाला. चंद्रिका ती सुद्धा भगवंताच्या पाया पडली आणि त्या सगळ्यांना लक्ष्मीला सांगितलं की लक्ष्मी तू ये. म्हणून लक्ष्मी पण समोर आली. आता त्या लाख्याला भगवंताचं दर्शन झालं. असा हा लाखा खुलला आहे. म्हणून देणारा दाता काय द्यावं त्यांनी. एवढं सगळं त्याला दिल्यानंतर हे कशामुळे दिलं. भक्ती प्रेमामुळे. आमचं भक्ती जी आहे, वरवरची भक्ती देवाला आवडत नाहीये. ज्यावेळेला अंतःकरण शुद्ध होतं, क्षणविकार जेव्हा आम्ही काढून त्याच्या चरणाशी जेव्हा नतमस्तक होतो ना, त्यावेळेला भगवंत आपला होतो. त्यावेळेला भगवंता आपण म्हणतो मी इतकं केलं, मी इतकं केलं, मी तितका जप केला. नाही होणार हो, काही नाही होणार. रडा रडा. रडण्याचं जर कुठलं ठिकाण असेल तर ते भगवंताचे चरणच आहे. आणि एकदा रडल्यानंतर मग ज्याप्रमाणे आई पोराचा आवाज ऐकला की जशी धावते ना, तशी हा भगवंत आहे. म्हणून रडा त्याच्या चरणापाशी. सगळे विकार मनातनं काढून त्याला शरण जा, म्हणजे तो आपला आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात देव उदार उदार, देव उदार उदार, देव उदार उदार. देता न म्हणे थोडे फार, देता